नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल भाजपाच्या वतीने श्री गुरुकुलम न्यास यांच्याकडून श्रीमद भगवद्गीता पाठ महायज्ञ उत्साहात संपन्न झाला। धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून देश, राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। या महायज्ञाचे आयोजन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने करण्यात आले। सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गीतेच्या श्लोकांमध्ये सहभाग नोंदवला। यज्ञस्थळी मंत्रोच्चार आणि वेदघोष यामुळे परिसरात एक पवित्र व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चा यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते। भाजपाच्या वतीने सांगण्यात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य, निरोगी आरोग्य आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गीतेचा पाठ हा सामूहिक संकल्प असून अशा धार्मिक उपक्रमांतून समाजात सकारात्मकता व एकात्मता निर्माण होते। पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या या धार्मिक महायज्ञामुळे पनवेल शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। नमस्कार। सर्वप्रथम मी आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना भरपूर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते। त्यांचं आरोग्य चांगलं राहो। जो देशासाठी इतकं चांगला विचार करत होते त्याच्यासाठी आम्ही नागरिकांनी चांगला विचार केला पाहिजे आणि त्यांच्या आरोग्यासाठी, देशाच्या कल्याणकारासाठी आम्ही म्हणजे आमचे कार्यशील आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी आज भगवद्गीताचं पठण ठेवलेलं आहे, महायज्ञ ठेवलेला आहे आणि त्यानिमित्ताने इथे 250हून जास्त महिला ह्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या पठणाने किंवा ह्या यज्ञाने ही जी व्हायब्रेशन्स तयार होईल, कदाचित या व्हायब्रेशननी देशात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी होणार आहेत आणि त्यासाठी पनवेलकरांचंही चांगलं होणार आहे। मला खूप अभिमान वाटतो आमच्या कार्यशील आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं की यांनी इतकं चांगलं उपक्रम तयार केलेलं आहे। भगवद्गीताच्या पठणाने, या श्लोकच्या पठणाने हा जो आपल्या शरीरात तो चांगला इफेक्ट होतोच, पण आपल्या परिसरात देखील ह्याचा चांगला इफेक्ट होत असतो आणि खरं तर खूप चांगला अनुभव येणार आहे आपल्या ह्याच्यातून। मला असं वाटतं खूप लांबून ह्यासाठी महिला आलेल्या आहेत। त्याच्यासाठी संस्कृत मराठी म्हणून एक संस्था आहे, त्यांनी भाग घेतला, न्यास संस्था आहे, त्यांनी भाग घेतलेला आहे आणि त्यांच्या स्वरूपाने त्यांच्यासोबत आपण हे भगवद्गीता पठण करणार आहोत आणि यासाठी पनवेलकर तर येतात आहे, पण लांबून देखील महिला याच्यात सहभागी झालेल्या आहेत। मला असं वाटतं महिलांचा उत्साह बघा की नरेंद्रजी मोदी म्हणजे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं आरोग्य कसं चांगलं राहील, कारण जो देशाचा विचार करतोय, जो पदो स्वतःचा विचार न करता सगळ्याकडे जाऊन आपल्या देशाची प्रगती कशी होईल याचा विचार करत असो आणि म्हणून आम्हीही त्यांच्या आरोग्याचा विचार करत असो। असंच दीर्घ आयुष्य त्यांना लाभो आणि स्वस्थ राहावं ही मनापासून इच्छा व्यक्त करते। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज।